नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा पैने येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात आणि आनंदात वातावरणात पार पडला। यावेळी शाळेची पहिली पायरी चढणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांसह जुन्या विद्यार्थ्यांची अनोख्या आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। बैलगाडीतून विद्यार्थ्यांची दिमागदार प्रभात फेरी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवसाची आठवण कायम राहावी यासाठी शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावातून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। या फेरीचे विशेष आकर्षण म्हणजे सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची काढण्यात आलेली शाही मिरवणूक। शाळा सुरू झाली, शिक्षणाने प्रगती करू अशा घोषणांनी संपूर्ण गाव परिसर दुमदुमून गेला। या अभिनव उपक्रमामुळे गावात शिक्षणाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत, गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले। प्रभात फेरीनंतर शाळेच्या आवारात मुख्य कार्यक्रम घेण्यात आला। नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। शासनाच्या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। नवीन पुस्तके आणि गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला। या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दोंडीराम म्हसने, सुनीता वारगडे, नंदा अंबापुरे, कलावती वाघ, अंगणवाडी सेविका, माता पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक भाऊसाहेब ढोके, सहशिक्षिका विद्या पवार, देवरे सर, वारे सर यांना विशेष परिश्रम घेतले। शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरावा यासाठी माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना विशेष गोड भोजन देण्यात आले। आनंदात आणि उत्साहात विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली। जिल्हा परिषद शाळेच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी लक्ष्मीकांत निकम। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।